गाईज, तर ह्या ब्लॉगमध्ये मी ऑर्गनायझर बनवलं. सो ब्लॉग मी जे साईडचे ना हे जे आहेत ना चारही आहेत ना त्यांना मी आता कट करून देते. सो माय सीझर आहे, मी कट करून देते आता एक सगळं. ऑर्गनायझर बनवणार आहे मी. आणि ह्यांना फेकून द्यायचं ना, हे पण लागणार आहे, हे पण लागणार आहे, हे पण लागणार. सो बघत राहा मी कसं करतो ऑर्गनायझर. सो मी आता एक स्कर्ट साईड पूर्ण कट झाली. फर्स्ट कट करून झाला, आता सेकंड कट करायचं. हो आवाज कसा तरी होता ना कट करताना. आणि हे बाहेर पण पण नाही प्रॉब्लेम आहे. मी आता सगळे कट करते गाईस. आता 5 मिनिट थांबा, तुम्हाला उजेड दाखवते. गाईस मी तुम्हाला सांगितलं उजेड येणार नाही ना, म्हणजे आलाच. आता मी पण कट करून घेणार. लास्ट येणार सो आता मी हे असं लावून घेणार आहे. ते लावून ते राहतं आहे. ओके, तर मी हे असं लावलं. आता मी हे दुसरं कुठं आहे हे आता मी हे इथे पण लावणार. सॉरी बरोबर लावतो. आता आपण हे पण लावूया. ओके, त्याच्यामध्ये काय फेविकॉलचा यूज फक्त 2च आहे, कार्डबोर्ड अँड सीझर. सोबत असे ऑर्गनायझर आहे. आता मी ह्याच्यात ना माझ्याकडे 2 ऑर्गनायझर झाले. आता मी ह्याच्यात सगळं स्टडीची बुक्स वगैरे पण ठेवू शकतो. अशी ऑर्गनायझर तुम्हाला बघायची असेल तर मला सांगा, मी भरपूर ऑर्गनायझर देणार आहे. पण हे 2 ते राहिले नाही ना, आपण काहीतरी करूया. आणि ह्याचं काय करायचं हे तुम्ही मला आयडिया सांगा. सो ह्याचं काय करायचं मला पण नाही आयडिया येते. त्याला हवं तर आपण हे ना असं पण ठेवू शकतो. त्याचं सुंदर नाही असणार. वॉल हँगिंग करूया आपण. सो आता हे असंच आहे. त्याच्यावर आपण काहीतरी लिहूया. काहीतरी मी पेन्सिलने लिहिणार आहे. तर इथे मी काय बरं रिते नाही चुकीचं झालं. तो मी आता इथे गुड लिहिलं आहे. तुम्हाला नाही दिसत कारण की ती डार्क पेन्सिल नाही आहे. तो आता मी इथे काय लिहिणार आहे माहिती. आता मी इथे ना असं नाही लिहिणार आहे. मला जे माझ्या शाळेतल्या फ्रेंड्स बनतात ना ते नाव लिहिणार आहे. मला शाळेतल्या फ्रेंड्स भागू म्हणतात. इथे भागू लिहिया. अक्षर इतकं छोटं झालं आहे ना. इरेझर कुठे आहे, इरेझर लागतोच आहे. छोटं अक्षर आहे ना, असं कुठं अक्षर झालं आहे. मी पाठीतून लिहू शकतो. मी विसरली. मीच विचारते की कोण आहे विसरत.
तर मी ते भाग्य लिहिले असं. आता मी याच्यावर पेनाने लिहिते, तोपर्यंत मी पेन आणते. काहीच मी पेन आणले, आता मी पेनाने लिहिणार आहे. ओ पेनाने लिहितं तरी पेनमध्ये लिहितच नाही. माझ्यासोबतच पोपट जातो सगळं. पेनमध्ये लिहितच नाही. कार्डबोर्ड आहे ना, तो जर पेपर चिटकवला असतं बरोबर लिहिलं असतं, कारण की पेपरवरचं गोल नाही पडत ना. हे मी माझ्या रूममध्ये चिटकवणार आहे. ह्या रेड रंग नाही चिटकवू शकत, कारण की नवीनच कलर काढला माझ्या काकाने, सो नाही माझ्या रूममध्ये चिटकवणार. त्याच मी पेन्सिल आउटलाईन कशाला केली माहिती आहे, कारण की तो परत नाही आला की पेनाने खोडत नाही ना. अरे यार खाली जात. आता मी इरेज करते. नाही होत आहे इरेज. आता मी पुढवर करणार आहे. मी थांबलं. सो मी गुड पण केले. सो माझ्याकडे आता दोरा नाही आहे. सो माझ्याकडे आता दोरा नाही आहे. सो मी बघून इथे कोण आलं. माझे पप्पा आले, त्याच्याकडनं चिटकून घ्यायला. सो तुम्हाला गाईस, सो मी डबल साईड टेपने आता चिटकवणार आहे माझ्या रूममध्ये. सो गाईस, मी आता चिटकवलं आहे. सो मी तुम्हाला दाखवते आहे. अँड सो तुम्ही बघा पण हे. सो इथे गुड लिहिलंय वरती, ते भाग्य. सो हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. हे तुम्ही पण चिटकवू शकता. जर तुमच्याकडे फेविकॉल असेल तर तुम्ही फेविकॉलने चिटकवा. फेविकॉलने नको चिटकवू, कारण की ना तो गम येत नाही, असं ना येत नाही तो भिंतीवरनं असा नाही येणार. म्हणून तुम्ही डबल साईडेड टेपने चिटकवा, ना तर टेपने पण चिटकवा. ह्या ब्लॉगमध्ये मी 2 DIYs बनवले आहे. सगळ्यात पहिला मी तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात पहिला आपण ऑर्गनायझर बनवलं ना, आणि बॉक्सच्या राहिलेली ह्या पट्ट्यांबरोबर आपण डेकोरेशनचं बनवलं आहे. डेकोरेशनचं हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा.